आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे तसा पुढे नेण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून उठाव केला. उठाव केल्यानंतर शिवसेनेतले काही नगरसेवक हे माझ्यासोबत आले, परंतु ज्यांची 2 वर्ष सातत्यानं प्रतीक्षा केली होती ती प्रतीक्षा आज संपलेली आहे. आणि म्हणून बाबा नागवेकर असतील, मीराताई पिलणकर असतील, आमचे नितीन सुर्वे असतील, दिलीप असेल, त्यांचं मनापासून मी शिवसेना पक्षामध्ये, खऱ्या शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो. परवाच आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे मी बंधाऱ्याच्या कामाच्या तिथे देखील आलेलो होतो. तुमची कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. आताच मला जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की गटाराचा एक प्रश्न आहे, तो देखील इथंच मंजूर झाला असं जाहीर करतो. त्याला जेवढे पैसे लागतील ते पैसे डीपीसीच्या फंडातून आपल्याला दिले जातील. प्रसन्नाला काही विशेष कार्यकारी अधिकारी करायचे अशी तुमच्या सगळ्यांची मागणी आहे, तो देखील झाला असं जाहीर करतो. त्याची देखील 2 दिवसामध्ये ऑर्डर काढू. परंतु एक विनंती आहे की शहरामध्ये आपल्या सगळ्यांची ताकद ही फार मोठी आहे. म्हणजे मी वॉर्डापुरतं बोलत नाही, आलेले सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांची शहरातच ताकद फार मोठी आहे. आणि म्हणून भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये फार मोठं मताधिक्य या प्रभागातनं मिळालं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आणि तसंच आपले जे नातेवाईक आहेत, आपले जे मित्र आहेत, आपला जो मित्र परिवार आहे, जिथं जिथं शहरामध्ये आहे तिथं देखील त्या लोकांना शिवसेनेचंच, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचं काम आपण सगळ्यांनी करावं, ही आमच्या वतीनं तुम्ही सगळ्यांनी विनंती केली पाहिजे. म्हणून जास्त वेळ मी घेत नाही. यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तसा तुम्हाला यायला उशीर झाला, तसा मला देखील यायला उशीर झाला, त्याबद्दल मनाला लावून घेऊ नये. आता मला असं वाटतं की बंटीची देखील काळजी मिटलेली असेल की पूर्वीपासूनचा त्याचा सहकारी त्याच्यासोबत पुन्हा एकदा आलेला आहे. पण बाबाला आणि मीराताईला मी मनापासून सांगतो की एकही काम तुमच्या वॉर्डमध्ये शिल्लक राहणार नाही. ही जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि तुमचा सहकारी म्हणून मी आज स्वीकारलेली आहे. आपापसातले मतभेद, आपापसातले हेवेदावे हे आज आपण सगळे बाजूला ठेवू आणि एक संघपणानं आपल्या प्रभागाचा आणि आपल्या शहराचा विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेला, म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला, धनुष्यबाणाच्या शिवसेनेला आपण पुढे घेऊन जाऊ, एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळे पक्षामध्ये आला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, धन्यवाद साहेब आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर जाणार आहेत, त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आपण